काशीराम खाडम। मी युवा शेतकरी नागरी बचत गट बर्डापाडा या ग्रामपंचायतमधला गटाचा सचिव आहे। आम्ही प्रगती अभियानकडून हे ट्रेनिंग घेतो आणि आमच्या गावाकडे माहिती देतो। इथं आज आम्ही 5 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये वर्कशॉपमध्ये आलोय। आम्हाला आमचे प्रगती अभियान अश्विनीताई कुलकर्णी हे नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते आणि प्रोजेक्ट आणि गावात राबवले जाते। त्याच पद्धतीने आज त्यांचं प्रगती अभियाननेच हे ट्रेनिंग ठेवलेले आहे। यात भोपाळचे जे प्राध्यापक प्रदीप घोष सर हे एनजीओचे आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला नागलीमधून म्हणजे गावामध्ये कसं जंगल आणि धान याच्यातून कसा कंपनी स्थापन करता येईल किंवा प्रोजेक्ट कसा तयार होईल। तर आम्हाला ते नागली आपले नैसर्गिकमधून झाडं वनस्पती वेली याच्यापासून आपण काय बिझनेस करू शकता ती एक आकडेवारी करताना जसे की आमचे प्रगती अभियानचे अक्षय भाऊ आहेत आणि सुतीताई आहेत। यांनी जेव्हा आमचे जे शेतकरी आढळून असताना त्यांना जे बरंच वर्ष झालेलं आहे विसर पडलेला आकडेमोड कशी करायची ते आम्हाला जेव्हा ते अक्षय भाऊ जेव्हा सांगत होते ना तेव्हा आम्हाला लगेच समजत होते। कारण काय जसं काय 1x5 याचं जे कालशी केलं तर आम्हाला लगेच समजत होतं आणि ते आम्ही करून जातोय। आमच्या शेतकऱ्यांचा आम्ही 2-3 दिवस अभ्यास करत होतो ते काय म्हणतात आम्हाला लय डोकं जड पडलंय। कारण काय आकडेवारी करता येत नव्हती बिझनेस कसा करायचा याच्यातून। तर आम्ही एक नागरीचं कसं लाडू बनवायचे पोहे कसे विकायचे भात आणि उडदाचे पापड कसे बनवायचे अशा पद्धतीने कंपनीने गावातच स्थापन करायचे आणि गावातच ते प्रोजेक्ट विकायचे वस्तू विकायच्या अशी मस्त माहिती मला या 4-5 दिवसात भेटली। आणि सगळ्यांना एक शेतकऱ्यांना मला जवळून जसं काय पेठचे आहेत सुरगाण्याचे आहेत कळवणचे आहेत वाड्याचे आहेत मोखाड्याचे आहेत यांच्याशी अनेक संपर्क साधून का माझा माल सुरगाण्यामध्ये कसा जाईल माझा माल वाड्यामध्ये कसा जाईल माझा माल इगतपुरीमध्ये कसे म्हणजे मला शेअर्स कसा करायचा हे सुद्धा या माध्यमातून मला शिकायला भेटलं। म्हणून मी एक पेठमधल्या ग्रामपंचायतमध्ये जो मला युवा शेतकऱ्यांनी चान्स दिला इथं ट्रेनिंगला येण्यासाठी आणि ते ट्रेनिंग सुद्धा मला खूप आवडलं। इथूनही पुढे मी ट्रेनिंग घेत जाईल आणि आमचा कंपनीचा शेतकऱ्यांचा कसा बिझनेस वाढेल आणि आमच्या गावात आमच्याच वस्तू कशा करतील आणि बाजारातल्या ज्या वस्तू येतात त्या आम्ही घेणार नाही किंवा ह्या पद्धतीने मला खूप चांगलं वाटलं। तर मी प्रगती अभियान आणि घोष सरांचा एक मनापासून आभार मानतो का इथूनही पुढे आम्हाला जास्तीत जास्त तुम्ही प्रशिक्षण द्यावं आणि आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या संकल्पना समजून सांगाव्या आणि ह्या मी माझ्या शेतकऱ्यांना गावामध्ये सांगेन। नमस्कार।